नक्कीच इथे टॉस. हॅलो. नक्कीच या दोन संघांमध्ये टॉस होतोय. कथोरे अमोलजी कथोरे सर या सामन्याचा टॉस करतील. पाडाले 11 विपक्ष कलराम 11 भालुक कॉल करतील. पाडाले 11 कॉल केलेला आहे आणि नाणेफेक जिंकलेली आहे भालुक संघाने. आणि प्रथम फलंदाजी सॉरी क्षेत्ररक्षण. पाडाले संघाला 2 धावांची पेनल्टी लागलेली आहे. सॉरी आयोजकांच्या सूचनेनुसार पुढे सांगितलं जाईल. संघ लवकरात लवकर आपण हजर व्हायचं आहे. नक्कीच नाणेफेक जिंकलेली आहे कलराम 11 भालुक संघानं आणि नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. नक्कीच एक पारंपरिक निर्णय आहे. आपण क्षेत्ररक्षण स्वीकारतो आणि एक आव्हान आपल्याला हवं असं समोरच्या संघाला कमीत कमी धावांवर रोखण्याचा मानस असतो आणि नक्कीच ते इथे पाहायला मिळालं कलराम 11 भालुक संघाकडून. कालच्या दिवसात देखील ज्या कर्णधारांनी टॉस जिंकला त्यांनी याच निर्णयाला निवडलं प्रथम क्षेत्ररक्षण. आणि कालच्या दिवसामध्ये अतिशय छान खेळ पाहायला मिळाला या मैदानावर आणि जो बक्षीस पात्र संघ ठरला तो बेलपाडा संघ आणि प्लेयर ऑफ द डे ठरला राहुल सोमने. हॅलो. आजचा पहिला सामना जो रंगणार आहे 2 प्रतिद्वंद्वी संघ आहेत. कलराम 11 भालुक विपक्ष पाडाले 11. भालुक संघानं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. पाडाले 11 नक्कीच काही क्षणात मैदानावर दाखल होतील आणि आम्ही घेऊन प्रेक्षकांच्या भेटीसाठी पहिला सामना आजच्या तिसऱ्या दिवसातला पाडाले 11 विपक्ष कलराम 11 भालुक. दोन्हीही मुरबाड तालुक्यातील नावाजलेले संघ आहेत. एक खूप छान टक्कर पाहायला मिळेल इथे. एक खूप संघर्ष पाहायला मिळेल. कालचा सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळाला होता बेलपाडा विपक्ष खाटेघर आणि या सामन्यामध्ये बाजी मारली बेलपाडा संघानं. एक ऑलराऊंड परफॉर्मन्स पाहायला मिळाला राहुल सोमनेकडून आणि नक्कीच प्रतिस्पर्धी संघामध्ये देखील विनायक खाटेघरे सुरेख कामगिरी केली होती पहिल्या सामन्यापासून. मात्र अंतिम सामन्यामध्ये ती कामगिरी त्या कामगिरीत सातत्य ठेवता आलं नाही आणि परिणामी तो संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आणि बेलपाडा संघानं पुढील राऊंडसाठी मार्गक्रमण केलं आणि नक्कीच तो बक्षीसपात्र संघ ठरलेला आहे. आता उत्सुकता लागलेली आहे ते बक्षीस कोणतं असेल. हॅलो.
हॅलो. हॅलो. नक्कीच आमचे सर्व ऑफिशियल्स रेडी आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. नक्कीच संभाजीनगर चषक मुरबाड 2021 मुरबाड तालुक्यातील पहिलीच स्पर्धा ज्यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केली आहे ते संभाजीनगर बॉईज आणि अमोल कथोरे सर. याचबरोबर आजच्या सामन्यांसाठी पंच असतील धर्मेंद्रजी वर्मा सर. याचबरोबर माझ्या बाजूलाच स्कोररच्या भूमिकेत मुरबाड तालुक्यातील एक नामांकित नावाजलेला फलंदाज क्रिकेटचा खेळाडू स्वप्नीलजी गांगड. नक्कीच चौकार षटकारांची सुरेख सांगड घालतात ते स्वप्नील गांगड आणि नक्कीच आता आज तुम्ही त्यांना पाहू शकाल आजच्या सामन्यांमध्ये. आता मात्र एक रोल वेगळा आहे. स्कोरर म्हणून माझ्या बाजूला बसलेले आहेत. याबरोबर DJ सावने आणि ओम साई MTC लाईव्ह टेलिकास्ट. नक्कीच पूर्ण टीम आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सामन्यापूर्वी. सामन्याकडे जायचं आहे आपल्याला. प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे ते कलराम 11 भालुक संघानं आणि निमंत्रित केलं आहे त्या पाडळी संघाला प्रथम फलंदाजीसाठी. कालच्या दिवसात अतिशय सुरेख सामने पाहायला मिळाले आमच्या प्रेक्षकांना. आजही आम्हाला अशीच अपेक्षा आहे आजच्या दिवसात देखील अशाच प्रकारचे सामने पाहायला मिळतील आणि आमच्या दर्शकांचं आमच्या प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन होईल. चला पाडाले टीम लवकरात लवकर सामना सुरू करायचा आपल्याला. 5 षटकांचा सामना राहील. पहिली 2 षटकं मॅन्डेटरी पॉवर प्लेची असतील आणि सर्वात महत्त्वाचं दोन्ही संघांचे सबस्टिट्यूट 12वे खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचे आहेत. हॅलो. आणि नक्कीच काही नियमांचं पालन आपण एक खेळाडू म्हणून करायचं आहे. सर्वच संघांना फलंदाजी करत असताना आपले सर्वच फलंदाज हे आपल्या डगआउटमध्ये बसतील. मात्र मैदानावरील कोणत्याही निर्णयासंदर्भात कोणतीही कमेंट डगआउटमधून केली जाणार नाही. पंचांचा निर्णय अंतिम राहील आणि याबरोबरच कमिटीनं घेतलेल्या निर्णयाचा देखील आपल्याला स्वागत करावं लागेल किंवा तो आपल्याला मान्य करावा लागेल. चला पाडेली टीम प्लीज सहकार्य करा. मैदानावर क्षेत्ररक्षण सजलेलं आहे त्या संघाचं. आपले सलामीचे फलंदाज पाठवा. जरी 1-2 खेळाडू मागे असतील तरी चालतील. बाकी सर्वांनी डगआउटमध्ये बसून घ्या प्लीज. कलराम 11 भालुक संघ सुरेख क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. माहिती आहे पहिली 2 षटकं मॅन्डेटरी पॉवर प्लेची असतील. 5 षटकांचा सामना असेल. चला लवकरच सलामीचे 2 फलंदाज मैदानावर जाताना दिसतात त्या पाडाले संघाचे. पाडाले संघ प्लीज आपला 12वा खेळाडू आमच्या समालोचन कक्षाकडे पाठवा. सलामीला 2 फलंदाज जाताना दिसत आहेत आपल्याला या पाडाले संघाकडून. प्लीज आपण यावे. कलराम स्वतः पहिलं षटक घेऊन येतोय. अतिशय महत्त्वाचा सामना आहे कारण प्रत्येक संघासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. हे फॉर्मॅट असं आहे हरलात तर आपलं आव्हान संपुष्टात येतं आणि म्हणून प्रत्येक सामना जिंकावा लागेल. मी तर इथे म्हणेल जर तुम्हाला प्रथम पारितोषिक हवा असेल तर एकही सामना गमवावा लागणार नाही. द्वितीय पारितोषिक हवा असेल तर एखादा सामना गमावला तरी चालेल. मात्र
पहिल्याच चषकावर जर आपलं लक्ष असेल ₹51,000 आणि चषक हवा असेल तर मात्र तुम्हाला इथून पुढे एकही सामना गमवावा लागणार नाही, तरच तुम्ही या स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावू शकाल. हॅलो, सलामीचे फलंदाज राजेश आणि त्याला साथ देईल दीपक. राजेश आणि दीपक सलामीची जोडी. पाडाले संघाकडून पहिलं षटक हाताळेल स्वतः कालराम. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. काल आपण पाहिलं उसळी घेणारी खेळपट्टी होती, मात्र पूर्ण दिवसात एकच चेंडू असा होता की ज्यानं स्टंपचा वेध घेतला, तोही राहुल सोमासे या ऑलराऊंडर खेळाडूच्या गोलंदाजीवर. पहिला चेंडू टाकण्यास सज्ज, ऑफिशियल सज्ज. लेट्स प्ले. पहिला चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह, सुरेख फटका. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल का? नाही पोहोचणार. चेंडू आधी पोहोचला सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा मिळतील पहिल्या चेंडूवर. वॉट स्टार्ट डीजे. नक्कीच कालच्या संपूर्ण दिवसामध्ये आम्हाला पाहायला मिळालं की सर्वात जास्त जर बॉल कोणते पडले असतील तर ते फुलटॉस. नक्कीच आजच्या पहिल्या दिवसातील चेंडू देखील फुलटॉस होता आणि पहिल्या चेंडूला दिशा दिली स्ट्रेट ड्राइव्ह. 4 धावा, त्याही राजेशच्या बॅटमधून. कलराम पुन्हा एकदा सज्ज आहे आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता आणि पहिला गडी बाद होतोय. ते राजेश माघारी परततोय. पहिला चेंडू सुरेख खेळून काढला होता, दुसऱ्या चेंडूवर काहीतरी इनोव्हेशन करायला गेला आणि इथे गडी बाद होतोय. आपली विकेट बहाल करतोय समोरच्या संघाला राजेश. बॅक टू दी पॅव्हिलियन डीजे. वर इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न आणि सबसेल फेल ठरला आणि परिणामी आपली विकेट गमावतो इथे राजेश. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज असलम खेळपट्टीवर. स्ट्राईक घेईल कालराम. पुढचा चेंडू टाकतोय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, मात्र पुरेपूर फायदा घेऊ शकला नाही. परिणामी एक निर्धाव चेंडू. कमबॅक करतोय राजेश, सॉरी कालराम. सुरेख कमबॅक. पहिल्या चेंडूवर एक खणखणीत चौकार वसूल केला होता राजेशनं, मात्र ती लय कायम ठेवता आली नाही. परिणामी माघारी परतला. आता मात्र कालराम थोडासा वरचढ ठरतोय. यावेळी स्लॉटमध्ये चेंडू होता, पुन्हा एकदा फसवलं त्या असलमला आणि आणखी एक निर्धाव चेंडू. सलग 2 निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवरच्या प्रहारानंतर काहीसा सावरून दुसरा चेंडूवर कमबॅक केलं, विकेट घेतली. पुढचे 2 चेंडू डॉट. सुरेख गोलंदाजी. यावेळी मात्र कनेक्शन चांगला आहे. चेंडू जातोय स्वीपर कव्हरच्या दिशेला. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. चेंडूला थांबवतील, पुन्हा फेकी करतील. तोपर्यंत 2 धावा दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्या आणि या 2 धावांनी धावफलक पुढे सरकलं. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 1 बाद 6. पाडाले 11 प्रथम फलंदाजी करतोय. मित्रांनो, सांगू इच्छितोय इथे 60 धावा देखील कमी पडतायत. किती धावा कराव्या लागतील याचं नियोजन करा. यावेळी पुन्हा एकदा कट केल्या चेंडू पॉईंटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे हजर. एकच धाव मिळेल. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मित्रांनो, क्षेत्ररक्षणात देखील आपण बऱ्याचशा धावा वाचवू शकतो आणि या धावा वाचवाव्याच लागतील, कारण जितक्या जास्त धावा होतील डोकेदुखी वाढत जाईल. या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा या पहिल्या षटकामध्ये. पहिलं षटक इथे समाप्त होतं आणि पहिल्या षटकांती धावसंख्या आहे 1 बाद 7. पाडाले 11.
सावध सुरुवात म्हणता येईल, मात्र याहीपेक्षा जोरदार आक्रमणाची गरज आहे. आपल्याकडे फक्त 30 चेंडू आहेत. या 30 चेंडूंवर प्रत्येक चेंडूवर प्रहार करावा लागेल जर मोठी धावसंख्या उभारायची असेल. गोलंदाज गणेश, वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं आणि अंतिम षटक. पहिला चेंडू सामना करेल असलम. फुल टॉस चेंडू होता, मात्र तितकंच बोल्ड. यावेळी मात्र चेंडू येष्ट्यांचा वेध घेतोय आणि दुसरा गडी गमावते. पाडाले 11. नियोजन करावं लागेल, शांत डोक्याने खेळावं लागेल. प्रत्येक चेंडू षटकार आणि चौकारासाठी नसतोय. डीजे पेक्षा आज मात्र ही खेळपट्टी वेगळंच बिहेवियर करते, कारण कालपर्यंत केवळ एक चेंडू यष्ट्यांवर आदळला होता. आज मात्र दुसऱ्या षटकाच्या पहिला चेंडूनं वेध घेतला यष्ट्यांचा आणि परिणामी असलम देखील माघारी आलेला आहे. त्याची जागा घेईल बशीर. यावेळी मात्र सुरेख कनेक्शन झालंय ऑन साईडच्या दिशेला. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल, पुन्हा फेकी करेल, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या दोन्ही फलंदाजांकडून. मित्रांनो, सेफ गेम खेळा. फिटनेस तितकाच महत्त्वाचा आहे. डाईव्ह करून तो धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न होता. नक्कीच आपल्या संघासाठी डेडिकेशन आहे, या खेळाप्रती असलेलं डेडिकेशन दिसतं. आणि डाईव्ह करत तो दुसरा धाव देखील पूर्ण केली आणि या 2 धावांनी धावफलक मात्र पुढे सरकलं. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 बाद 9. पुढचा चेंडू. यावेळी मात्र चेंडू समजू शकला नाही. ओव्हर द पिच चेंडू होता. जर कनेक्शन झालं असतं तर नक्कीच आपण त्या चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेला पाहू शकलो असतो, मात्र तसं काही झालं नाही. एक निर्धाव चेंडू टाकत गणेश. सुरेख गोलंदाजी. आतापर्यंत फक्त 2 धावा 3 चेंडूंमध्ये. पुढचा चेंडू. यावेळी पुलटॉस कट लागलेली आहे. चेंडू स्पर्श झालाय बॅटला. इनसाइड एज घेऊन चेंडू आलेला आहे थर्ड मॅन झोनमध्ये आणि परिणामी पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते इथे, कारण 1-2 धावा घेऊन, चोरट्या धावा घेऊन देखील आपण समोरच्या संघावर दडपण आणू शकतो आणि तीच काहीशी कामगिरी करावी लागेल पाडाले संघाला. कारण प्रत्येक चेंडूवर तुम्हाला षटकार मिळणार नाही, प्रत्येक चेंडूवर तुम्हाला चौकार मिळणार नाही, तर प्रत्येक चेंडूला स्टिअर करत 1-1, 2-2 धावा घेऊन देखील धावफलक हलतं ठेवावं लागेल आणि तीच कामगिरी इथे करतोय बशीर. ज्यावेळी सुरेख फटका, स्ट्रेट ड्राईव्ह मिड ऑनच्या दिशेला. एक खेळाडू तिथे तैनात. सुरेख क्षेत्ररक्षण मात्र 1 धाव घेण्यापासून रोखू शकला नाही. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि या एका धावेनं धावफलक पुढे सरकलं. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 12 धावा. 2 बाद 12. सावध सुरुवात. पुन्हा एकदा कट केला, टॅप केला चेंडूला गोलंदाजाच्या दिशेला, मात्र फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण होऊ शकलं नाही. परिणामी मिड ऑनचा खेळाडू चेंडूला थांबवतोय आणि 1 धाव घेण्यापासून मात्र रोखू शकला नाही. ही 1 धाव आली ती दीपकच्या बॅटमधून. पहिली धाव. सलामीचा हा फलंदाज आहे. दुसरं षटक प्रगतीवर आहे आणि ते षटक इथे समाप्त होतं आणि 2 षटकांनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 2 बाद 13. नक्कीच एक मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. मित्रांनो, कालच्या सामन्यांमध्ये आपण पाहिलं 60-61 धावा देखील कमी पडल्या. नक्कीच आपल्याकडे एक दर्जेदार गोलंदाजी असेल तर तुम्ही 50 धावा देखील प्रोटेक्ट करू शकता, मात्र हे मैदान ते नाही. याची आउटफील्ड देखील खूप छान आहे आणि खेळपट्टी आपण पाहत असाल तर उसळी घेणारी खेळपट्टी आहे. इथे मात्र चेंडू क्वचितच यष्ट्यांचा वेध घेतो. यासाठी मात्र क्वालिटी गोलंदाजाची गरज आणि ती जर आपल्याकडे असेल गोलंदाजी तर आपण या स्पर्धेवर हुकूमत गाजवू शकाल. परिणामी तिसरं षटक. पहिला चेंडू. सुरेख फटका, स्ट्रेट ड्राईव्ह, सेफेस्ट ड्राईव्ह. खेळाडू त्या चेंडूच्या दिशेने धावत येतील, थांबवतील, पुन्हा फेकी करतील, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते या पाडाले संघाकडून आणि या 2 धावांनी धावफलक पुढे सरकलं. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 15 धावा. 15 लॉस ऑफ 2 विकेट्स. पुढचा चेंडू. यावेळी मात्र सुरेख कनेक्शन. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय.
आणि झेल बाद सुरेख झेल कॅचेस विन द मॅचेस. आणि डीजे यावेळी दीपक माघारी परतलेला आहे. वाटलं होतं दीपक चमकेल आणि पाडळे संघाचा तारणहार ठरेल. सलामीचा फलंदाज मात्र काहीच करू शकला नाही. केवळ 3 धावांवर तो बाद झाला आणि आता मात्र जागा घेण्यासाठी करण गेलेला आहे. मोठ्या धावसंख्येची गरज आहे. नक्कीच कर्णधार म्हणून टॉससाठी येऊ शकला नाही. मात्र फलंदाजी देखील चमक दाखवू शकला नाही यावेळी दीपक. कालराम आपलं दुसरं वय आणि सामन्यातलं तिसरं षटक हाताळतोय. सुरेख फटका. यावेळी मात्र चेंडू हुलकावणी देतोय त्या खेळाडूला आणि सीमा पार होतोय. थर्ड मॅनच्या झोन मध्ये वाईडीस थर्ड मॅनला 4 धावा मिळतील. डीजे म्हणतात इंग्रजीमध्ये लक फेवर्स द ब्रेव्ह. इथे मात्र याला फेवर करतोय बशीरला त्याचं नशीब. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. विकेट किपरनं सुरेख चेंडू कलेक्ट केला आणि एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतं कालुरामला. कमबॅक करावं लागेल. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या. दुसऱ्या चेंडूवर सुरेख झेल टिपला गेला लॉंग ऑफच्या रिझनमध्ये. त्यानंतर पुढच्या चेंडूवर 4 धावा लकी चौकार मिळाला. अन्यथा त्या क्षेत्ररक्षकानं केलेली चूक होती. पुढचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. कालुरामनं सबसेल फसवलं, वेगानं फसवलं. थोडासा स्पीडवर नियंत्रण आहे. लाईन अँड लेंथ ॲक्युरेसी किती महत्त्वाची आहे क्रिकेटमध्ये. आणि दोनही चेंडू सलग 2 चेंडू निर्धाव एका चौकारानंतर. हे आहे कौशल्य, हे आहे स्किल गोलंदाजाचं. कालुराम पुन्हा एकदा या षटकामध्ये. यावेळी बशीरनं सुरेख कनेक्शन केलं. स्ट्रेट ड्राईव्ह क्षेत्ररक्षक तिथे येईल. वाईडिश लॉंग ऑफला 1 धाव पूर्ण केली. ओ व्हॉट अ लेग, डिरेक्ट हिट, इट मीन्स आउट. यावेळी मात्र फलंदाज माघारी परतेल. डिरेक्ट हिट झालेला आहे. अचूक फेकी. डीजे नक्कीच इथे करणला माघारी फिरवण्याचं कारण कळलं. डिरेक्ट हिट. नक्कीच लक्षात घ्या, सर्व कर्णधार असतील सर्व खेळाडू लक्षात घ्यायचे. प्रथम फलंदाजी करत असताना विकेट गेले. आता ड्रिंक्स ब्रेक घ्या. 3 षटकांनंतर तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक मिळणार आहे. त्यापूर्वी कोणत्याही फलंदाज किंवा क्षेत्ररक्षकानं ड्रिंक्सची मागणी करू नका प्लीज. आपण एक खूप दर्जेदार स्पर्धा खेळत आहात आणि स्पर्धेचे काही नियम असतात आणि त्या नियमांमध्ये राहून आपल्याला खेळ करावा लागतोय. यावेळी मात्र ड्रिंक्स ब्रेक दिला जाईल. एक गडी आताच बाद झालेला आहे. करण बॅक टू दी पॅव्हिलियन. मला वाटतं करणच्या खात्यामध्ये कोणतीही जमा नाही. एकही चेंडू पहिलाच मला वाटतं तो चेंडू फेस करत होता. मला वाटतं तोही त्यानं फेस केला नव्हता. अपोजिट अँगल आणि डिरेक्ट हिट झाली आणि बाद व्हावं लागलं. ज्यावेळी नवीन फलंदाज जातोय खलील. खलील हे नाव मात्र ओ हो हो हो, व्हॉट इज हॅपनिंग, व्हॉट इज हॅपनिंग. सिक्सर फाईन लेगच्या दिशेला आणि नो चेंडू. इसे कहते हैं गरीबी में आटा गिला. नक्कीच इथे धावा रोखायच्या आहेत आणि या नो चेंडूवर 6 धावा मिळाल्या. कालपासून आपण पाहिलं नो चेंडूला हीच नसीहत दिली जाते. सरळ सीमा पार देतो चेंडू फाईन लेगच्या झोन मध्ये. आणि हमने देखा जैसी नसीहत वैसा धमाका. 6 रन, सुरेख फटका. 6 धावा जोडल्या जातील धाव फलकावर. धाव संख्या जाऊन पोहोचतीये 27. 7 धावा जोडल्या गेल्या एका अतिरिक्त धावेच्या रूपानं. पुढचा चेंडू
यावेळी मात्र स्लॉटमध्ये घेण्याचा प्रयत्न होता, कमबॅक करतोय, फ्री हिट होता मात्र हिट करू शकला नाही. निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतं. गोलंदाज केतनला कमबॅक करावा लागेल. पहिला चेंडू जेव्हा स्क्वायर मारा झाला 7 धावा मिळाल्या. यावेळी मात्र पुढे सरसाव चेंडू उडालेला आहे, झेल होईल का? क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. ओ माय गॉड, व्हॉट कॅच, सुरेख झेल. आणखी एक गडी बाद होते पाडाली संघाचा. रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये गडी बाद होत आहेत पाडाली संघाचे. आतापर्यंत 5 गडी बाद होत आहेत पाडाली संघाचे. नक्कीच खलील त्या षटकारानंतर माघारी येतोय. फारशी चांगली खेळी करता येत नाहीये. इथे दीपकनं 12 धावा केल्या होत्या, 3 धावा केल्या होत्या. राजेशनं 4 धावा केल्या, असलमने 3 धावा केल्या, त्यानंतर बशीरनं 8-9 धावा केल्या. यावेळी खलील मात्र 6 धावा करत माघारी परततोय. सचिन आता मैदानावर गेलाय. यावेळी मात्र सर्व सूत्र खांद्यावर घ्यावे लागतील. बशीर अजूनही आहे, सुरेख फटकेबाजी करू शकतो बशीर. शांत डोक्यानं खेळावं लागेल. पुढचा चेंडू यावेळी सुरेख फटका मिड ऑन झोन मध्ये घेऊन का? झेल कॅचेस विन द मॅचेस. बॅक टू बॅक 2 झेल. व्हॉट अ परफॉर्मन्स. सुरेख कामगिरी. आणखी एक गडी बाद होते ज्या बशीरवर जस्ट आम्ही चर्चा करत होतो. कॉमेंटेटर्स कर्स म्हणतात याला, जिथे कॉमेंटेटर्स फलंदाजाची नक्कीच इथे तारीफ करत असतात आणि तो फलंदाज बाद होऊन पुन्हा एकदा माघारी परततोय. बशीर बॅक टू दी पवेलियन. यावेळी नवीन फलंदाज बाळा बीके. यावेळी मात्र उर्वरित चेंडू सावधपणे खेळून एक सम्मानजनक आव्हानात्मक धावसंख्या गाठावी लागेल पाडाली संघाला. अन्यथा या मैदानावर आपण पाहिलं असेल 2 दिवसाचा खेळ तर किती धावा पुरेशा आहेत आणि किती धावा नाहीत याचं उत्तर तुमच्याकडे आहेच. बाळा यावेळी केतन सुरेख कमबॅक करतोय. पहिला चेंडू नो टाकल्यानंतर देखील सुरेख गोलंदाजी. यावेळी सुरेख चेंडू, आणखी एक डॉट चेंडू. पहिल्याच चेंडूवर नो चेंडू असताना षटकार आल्यानंतर पुढचे जर आपण चेंडू पाहिले तर डॉट विकेट डॉट. व्हॉट अ परफॉर्मन्स केतन. यावेळी पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा स्लॉट मध्ये घेण्याचा प्रयत्न होता. चेंडू पाहून मारला जातोय की अंदाजे, हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. चेंडूला कट करा, धावफलक हालत ठेवा, स्ट्राईक रोटेट करा. नक्कीच धावफलक सजलं जाईल जर आपण स्ट्राईक रोटेट करत राहिला तर, अन्यथा चेंडू असेच निघून जातील. सचिन हो यावेळी लेट कट झाला मात्र 1 धाव, 1 चोरटी धाव घेण्यात यश मिळालेलं आहे. आणि या एका धावेबरोबरच हे षटक क्रमांक 4 समाप्त होत आहे. 4 षटकांनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 28, 7च्या सरासरीनं. आणि नक्कीच आम्हाला आता प्रोजेक्टेड स्कोर 35 धावा दिसतोय. आणि नक्कीच त्या 35 धावा पुरेशा ठरणार नाहीत. जर तुमच्याकडे क्वालिटी गोलंदाजी असेल तर मात्र या धावा तुम्ही प्रोटेक्ट करू शकाल. एकनाथ यावेळी नवीन गोलंदाज येतोय. साइड स्क्रीनच्या इथे समोर जे प्रेक्षक बसलेत प्लीज आपण तिथून उठायचंय. आपल्यासाठी स्टँड्स उभे केलेले आहेत बाजूला बघा. सचिन तेंडुलकर स्टँड आहे, युवराज सिंग स्टँड आहे, अजिंक्य रहाणे स्टँड आहे. आपण कोणत्या तरी एका स्टँडचा आश्रय घ्या. दिलगिरी व्यक्त करतोय, आपल्याला सामन्यांचा आनंद घ्यायचे. एकनाथ या षटकात पहिला चेंडू हो सोडला होता. चेंडूला वाटलं होतं वाईट जर का. ये क्या हुआ. पंचांचा निर्णय काय येतोय पाहूया. इथे मात्र विचार करावा लागेल, डिस्कशन करावं लागेल पंचांना काय निर्णय येतोय. यावेळी मात्र एक चोरटी धाव नाही, धाव मिळणार नाही. ओके, डेड बॉल. चेंडू आहे मात्र धाव नाही. ओके, एकनाथ. यावेळी मात्र पुन्हा एकदा टायमिंग करण्याचा प्रयत्न होता. फलंदाज नक्की काय इंटेन्शन आहे कळलं नाही. मागच्या चेंडूवर देखील ते इंटेन्शन आत्ताही तेच पाहायला मिळालं. आपण दर्जेदार स्पर्धा खेळत आहोत, यूट्यूब लाईव्हच्या साह्यानं आपण खेळत आहोत. नक्कीच एक दर्जा दाखवावा लागेल आपल्याला.
यावेळी बीके बाळा येतोय स्ट्राईकला, पहिल्यांदाच स्ट्राईकचा भार सांभाळेल. सचिन मात्र बरेचसे डॉट गेम खेळलेला आहे, 4 चेंडू डॉट घालले सचिननं, 1 धाव मात्र त्याच्या बॅटमध्ये आली आहे. पुढचा चेंडू हो 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 हो, यावेळी मात्र सुरेख लाईन अँड लेंथ, आणखी एक डॉट चेंडू. सुरेख कामगिरी होताना दिसते. ते एकनाथ रूम देत नाहीये कोणत्या प्रकारचा चेंडू मारण्याचा. यावेळी सफल होत चेंडूला दिशा दिली आहे, ऑन साइडला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने धावतोय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील. या पुढचा सामना मित्रांनो आपल्यासाठी धानिवली विपक्ष माऊली इलेव्हन देवपे, दोन्ही संघांचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचे लवकरात लवकर. धानिवली विपक्ष माऊली इलेव्हन देवपे, दोन्ही संघांचे संघनायक टॉस साठी आपण हजर राहायचे. या षटकानंतर पुढचा चेंडू पुन्हा एकदा सफल होत मारण्याचा प्रयत्न होता. सुरेख कलेक्शन पाहायला मिळालं यष्टीरक्षकाकडून. निर्धाव चेंडू, सुरेख षटक पडतं एकनाथ कडून. आतापर्यंत एकही मोठा फटका मारू दिलेला नाहीये आणि धाव संख्या देखील तितकी पुरेशी होईल की नाही. धाव संख्या धावून पोहोचते आहे 31 धावा, 31 रन्स. पोहोचतील का 40 पर्यंत. पुढचा चेंडू, यावेळी मात्र चेंडूला सोडून दिला खरं, पण कोऑर्डिनेशन नाही, वाईट चेंडू होता. धावबाद होईल इथे फलंदाज. इथे तुमचा कॉल खूप महत्वाचा असतो. परस्पर 2 फलंदाजांमध्ये गुड कॉलिंग होणं गरजेचं आहे, तरच तुम्ही धाव घेऊ शकता. इकडे मात्र नक्कीच पुढचा चेंडू एकनाथ टू बाळा. यावेळी मात्र फटका सुरेख सजवलेला आहे. पाहूया किती धावा मिळतील. अँड 4 धावा मिळतील ना या फटक्याला. बाळा यावेळी मात्र उर्वरित चेंडूंवर प्रहार करत होता आणि या बरोबरच हे इनिंग्स इथे संपतं. आणि नक्कीच आम्ही सांगितलं तो प्रोजेक्ट स्कोअर आणि त्याच तिथे पोहोचलेला आहे तो संघ. 36 धावा, 37 धावांचं आव्हान आहे. तत्पूर्वी त्या 2 संघांना कॉलिंग आहे, देवपे आणि धानिवली, दोन्ही संघांचे कर्णधार. काही क्षणातच आपण यायचे टॉस का बॉक्सकडे, अन्यथा आपणास पेनल्टीचा सामना करावा लागेल. दोन्ही संघ नियोजनानुसार इथे सामने पार पडणार आहेत. वेळेला अतिशय महत्व आहे. धानिवली आणि देवपे, नक्कीच कर्णधारानं जो काही निर्णय घेतला होता क्षेत्ररक्षण करण्याचा काहीसा सार्थ ठरताना दिसतोय. ज्या मैदानावर 5 षटकांमध्ये 60 ते 70 धावा होतात, आता मात्र रोखलं गेलेलं आहे त्या पाडाले संघाला केवळ 36 धावांवर. 37 धावांचं आव्हान आहे. मात्र पाहूया कितपत पेलवेल तर कालुराम इलेव्हन भालुक संघ, कारण या धावा कराव्याच लागतील. कंपल्सरी चेसिंग आहे आणि जर पुढचा मार्गक्रमण करायचा असेल, पुढच्या फेरीत जायचं असेल तर या 37 धावा पूर्ण कराव्या लागतील कालुराम इलेव्हन संघाला, भालुक संघाला. पाहूया पुढच्या इनिंग्समध्ये त्या धावा कशा पद्धतीनं पूर्ण केल्या जातील. की दर्जेदार मारा असेल पाडालेकडे तर या धावा प्रोटेक्ट होतील का, नक्कीच येणारा वेळच सांगेल. 37 धावा करायचे हा सामना जिंकण्यासाठी. तत्पूर्वी धानिवली संघ धानिवली आणि देवपे संघ आपण यायचं आहे. नक्कीच आमचे आयोजक अमोलजी कतोरे सर, आपण टॉस साठी यायचं आहे. धानिवली विपक्ष देवपे, दोन्ही संघांचे कर्णधार आपण काही क्षणात यायचं आहे, कारण पुढची इनिंग्स सुरू होते. कालुराम इलेव्हन भालुक विपक्ष पाडाले इलेव्हन.
नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करणाऱ्या कलराम 11 भालुक संघानं 36 धावांवर रोखलंय. 30 चेंडू 36 धावांपर्यंत मजल मारली ती पाडाले संघानं. किती लवकर हे टार्गेट पूर्ण होईल? 36 धावा. भालुक संघ नावाजलेला संघ आहे मुरबाड मधील. नक्कीच संभाजीनगर चषक मुरबाड. रुपये आणि धानिवली दोन्ही संघ प्लीज आपण लवकर लवकर याचे टॉस साठी. नक्कीच वेळेत सामने होणे गरजेचं आहे आणि आपण लवकर लवकर तिथे हजर राहा. टॉस होईल त्यानंतर हे इनिंग सुरू होईल. नक्कीच यानंतरचा जे समालोचनाची जी काही जबाबदारी आहे ते दीपूर फ्रॉम बिराडे फ्रॉम मुरबाड. नक्कीच पुढच्या इनिंगचा आखो देखा हाल ज्यांच्या आवाजात ऐकणार आहात प्लीज वेलकम. Thank you so much. हॅलो चेक. कॉटन बॉलसाठी लाऊड अबिल आणि पंचाने ते अबिल इथे स्वीकारले. मोठा मासा सध्या गळ्याला लागत असताना वंडर बॉय ऑफ मुरबाड जयेश मोरे सध्याच्या घडीला मॅचमध्ये बाद होत असताना 37 इज द टार्गेट. सध्या 7.40. हॅलो चेक. 7.40 धाब्याची धावगती मेंटेन करायची आहे आणि अशा स्थितीमध्ये राजेशचा अफलातून स्पेल सध्या मैदानामध्ये सुरू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले. P1चे पहिलं षटक 2 फिल्डर 3rd या सर्कलच्या बाहेर ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि त्याचबरोबर मिडविकेटच्या दरम्यान तयार होत असताना डॉट बॉलला स्पेलला सुरुवात झाली. त्यानंतर कॉन्फिडन्स वाढला राजेशचा आणि ते महत्त्वाची विकेट जो टीम पाडालेला तो ब्रेक तो आता मिळवून देत असताना टार्गेट जरी छोटं असलं देखील मोठी लढत तुम्ही मैदानामध्ये करू शकता. तुमच्याकडे तो कॉन्फिडन्स हवा, तुमचं स्किल लेवल, तुमचं पोटेन्शियल हवा आणि तो परफॉर्मन्स मैदानामध्ये देत असताना आता मात्र एक वेगळाच इशारा पोहोचवला आहे तो प्रतिस्पर्धी काळूराम 11 भालुक या संघ करता. नो बॅट्समॅन नो कंटेडर एंटर इन टू द 3. विषयमध्ये लॉफ्ट टायमिंग चांगलं झुललं त्या ठिकाणी. फिल्डर होता डीपमध्ये वाटेश लॉंग ऑफला. तोपर्यंत आणखी एक रन आता ॲड होत असताना बॅटिंग करणाऱ्या कालुराम 11 भालुक या टीमच्या खात्यामध्ये टीमचं काउंट आता ते ओपन होईल. धावसंख्येचा श्रीगणेश करत असताना नंदू ऑन स्ट्रायकिंग एंड सध्या खेळण्यासाठी ज्याचा नाबानच संघ मैदानामध्ये उतरलाय. कालुराम विषय हीच एक्सपिरियन्स कंटेनर ज्याच्याकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे. फुलोलेंथ होता विषयमध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. लाईन चांगली होती. आउटसाइड ऑफस्टिक पिचिंग झाल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स घेत सरळ टेक ऑफ होत असताना हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट डिलिव्हरी. सुरुवात चांगली झाली होती राज्याची जेव्हा बॅटिंग करता तो दाखल झाला होता. चौकाराने त्यानं टीमचं काउंट ओपन केलं होतं आणि आता तीच भेदकता, तीच आक्रमकता, तोच आत्मविश्वास बॉलिंग डिपार्टमेंट देखील मध्ये ते पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी करत असताना संघ पाडाले. लो स्कोरिंग मॅच आहे तरी देखील स्ट्रगल करण्यास भाग पाडलाय ते म्हणजेच प्रतिस्पर्धी भालुक या संघाला. ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग होऊ शकलं नाहीये. थापाडवरती घासला हा बॉल. शॉर्ट फान लेगच्या दरम्यान फिल्डर बॉलवरती पोहोचला. रन घेण्याचा मानसी देवदा आणि अखेर आता नंदूला माघारी धाडले. डॉट बॉल. वेग प्रचंड आहे त्याचबरोबर टप्पा देखील अचूक आहे. सातत्यानं हॉटस्पॉटवरती गोलंदाजी करत असताना राजेश पॉवर प्लेमध्ये दर्जेदार स्टार्ट मिळणं जेव्हा लो स्कोरिंग टोटल तुम्ही डिफेंड करत असता गरजेचं असतं आणि सध्याच्या घडीला ती उपलब्धी इथे प्राप्त करत असताना राजेश ओव्हर द विकेट. फुलोलेंथ होता आक्रशर यॉर्कर. प्रत्युत्तर नाहीये. फुटवर्क स्टेज झालं बट अखेर अंपायर सिग्नल डाऊन द लेग स्टिक. इट इज अ वाईड बॉल.
दिशा कुठेतरी भरकडली आहे आणि तोच पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. अंपायरच्या भूमिकेत कल्याण ग्रामीणचे आणबाना निशान धर्मेंद्र वर्मा सर. सातत्यानं ज्यांचा सहवास आम्हाला लाभत असतो. कर्जत विभाग असेल, अंबरनाथ विभाग असेल, बदलापूर विभाग असेल, नवे नवे तर कल्याण विभागामध्ये आणि आज येथे देखील ते दाखल झाले, त्यांचं देखील स्वागत. शॉर्ट ऑफ गुड लेंथ बॅकफुट देऊन कट करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाही आहे, बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन होत नाही, चेंडू सरळ निघून जातं, विकेट किपरच्या हातामध्ये येतोय तो डॉट बॉल. षटक क्रमांक पहिले येथे कंप्लीट होते. 37 धावेचं लक्ष समोर असताना सुरुवात थोडी संत झाली आहे. बॅटिंग करत असताना कालुराम 11 भालुक या टीमची एक विकेट गमावत असताना 2 रन सध्या स्कोरबोर्डवर. नेक्स्ट मॅच इन ॲक्शनमध्ये तुम्ही पाहू शकता. धानिवली आणि त्यांच्या विरुद्ध मैदानामध्ये फाईट करेल संघ देवपे. स्पर्धेचा आता तिसरा दिवस. स्पर्धेचे लाडके प्रणिती शिल्पकार आणि त्याचबरोबर मुरबाडमधील एक तरुण तडफदार युवा कर्तृत्वदार नेतृत्व अमोलजी कथोरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा. स्पर्धेचं दुसरे यशस्वी पर्व संभाजीनगर चषक 2021 गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा याच दे यासी डोला. हा क्रिकेटचा 16 भोगण्यासाठी उपस्थित तमाम लाडके क्रिकेट दर्दी रसिकाचं पुनश्च एकदा आमच्या व्यवस्थापन समितीच्या वतीनं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस. फास्टर 5 मध्ये जाण्यासाठी एकूण 8 संघ आज इथे दाखल होतील. ऑलरेडी पडगे विभागातील डोहळे हा संघ आणि कालच्या दिवसातून मुरबाड विभागातील बेलपाडा संघ फास्टर 5 मध्ये जाऊन पोहोचला आणि आज एकंदरीत या 7 लढती निर्णायक ठरतील. षटक क्रमांक दुसरा आता डावाचा मार्गस्थ होत असताना हायवे इनकडून मिस टायमिंग लिडनी जे शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर बॉलच्या खाली आणि कॅच ड्रॉप. सोपा झेल तिथे सुटला गेला, मिस्टेक झाली तिथे. क्रिकेटमध्ये कॅचेस भरपूर महत्त्वाचा फॅक्टर असतो. अगदी रात्रीचाच 20 वर्ल्ड कपचा सेमीफायनलचा सामना जर आपण पाहिला, असं नलीनं सोपा कॅच सोडला मॅथ्यू वेडचा आणि त्यानंतर त्यानं फिनिशिंग नॉक ऑस्ट्रेलियन टीमसाठी खेळला आणि त्याच पद्धतीनं आता इथे नशिबाचा साथ लाभली आहे बॅट्समन नंदूला. एक रन टीमच्या खात्यामध्ये 8 असताना धावफलक पुढे जाऊन पोहोचला. ते आतापर्यंत 3 टप्पा पडल्यानंतर थोडा खाली राहिला हा बॉल. स्किड होत असताना थोडीशी हरकत केली या बॉलनं. अनएक्सेप्टेबल बाउन्स देवीर अनपेक्षित उचली या चेंडूला मिळाली आणि टायमिंग या बॉलवर देखील कळता आलं नाही. स्ट्रायकिंग एंडवरती बॅट्समन कालुराम विषयला त्याच्या विरुद्ध येतोय हा आणखीन एक डॉट बॉल. असलामचा स्पेल सध्या सुरू आहे. फुलवलेत होता ऑन साइडला, जबरदस्त टायमिंग, बेधून द बेफाम बेचूट फटकेबाजी. जसा चेंडू बॅट वरती आला तसा चेंडू निघून चालाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स युजिट. मोठा ब्लास्ट. आता पॉवर प्ले मध्ये धावसंख्येची जी कोंडी होती ती कोंडी फोडत असताना कालुराम विषय षटकार त्याने ठोकला इस्लामच्या विरुद्ध. धावसंख्या आता फ्लाय होत असताना वेगाने वृद्धिंगत होत असताना जाऊन पोहोचले ते म्हणजेच आतापर्यंत 9 या धावसंख्येवरती. दुसरं षटक इथे मार्गस्थ आहे आणि आता आक्रमणाला सुरुवात केली आहे कालुराम विषयनं, ज्याच्याकडे क्षमता आहे आणि तो तयार होत असताना फुल लेंथ होता ऑन साईडला बेगीट करण्याचा प्रयत्न. टायमिंग इथे जुळलं नाहीये. टप्पा पडल्यानंतर बॉल भरदा वेगानं निघून येते विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. चांगलं कॉन्टॅस्ट मैदानामध्ये रंगत असताना एका बॉलवर बॅट्समनचे वर्चस्व, दुसऱ्या बॉलवर गोलंदाजाचं कमबॅक वाखाणण्याजोगी कामगिरी. विषयमध्ये लॉफ्ट केला, वाट अ शॉट, क्रॅकर टू द लॉंग ऑन आणि बॉल सरळ निघून चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स गोइंग अँड गॉन ऑल द वे फॉर 6 रन. चांगली बॅटिंग आता करत असताना 37 धावेचं लक्ष समोर आहे आणि आता हे मॅच मध्ये समीकरण उद्ध्वस्त करणारी फलंदाजी. फुल लेंथ होता अगदी मिडॉनच्या डोक्यावरून ट्रॅव्हल होत असताना चेंडू डीप मध्ये फिल्डर पोहोचला वाडिश लॉंग ऑनला. 1 रन तिथे कंप्लीट. दुसऱ्या रनचा प्रयत्न होता, अखेर नंदूला माघारी धाडलं आणि आता 1 धावेवरती समाधानी राहावं लागेल कालुराम विषयला. टीमची धावसंख्या सिंगलनं पुढे पोहोचत असताना 16 रन ऑन स्कोर कार्ड. या षटकाचा जर विचार केला तर बल 2 षटकार कालुराम विषयच्या बॅटमधून जो फ्लाइंग स्टार्ट हवा होता तो फ्लाइंग स्टार्ट आता मिळाला आहे टीम कालुराम 11 भालुक या टीमला. आणि सध्याच्या घडीला संघ सुस्थितीमध्ये जाऊन पोहोचला असं एकमेव कारण म्हणजे कालुराम विषयने केलेले हार्ड हिटर बॅटिंग. 16 धावा धावफलकावरती 8.00 धावेची धावगती.
आणि आवश्यक धावती ती सुरुवातीच्या 5 षटकांपासून 7.40च्या धावगतीची. म्हणजे आता मॅचमध्ये कुठेतरी आघाडीवर चालला वरचढ ठरला तो संघ काळुराम 11 भालुक. आउटफील्डचे दरवाजे आता खुले झालेत. 5 फिल्डर डीपमध्ये तैनात होत असताना स्क्वेअर लेग विकेट लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दरम्यान राजेश कम्स इन टू सेकंड स्पेल. वैयक्तिक हे दुसरं तर सांघिक हे तिसरं षटक. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग केली होती. जयेश मोरेला जवळपास बाद केलं होतं, पण दुसऱ्या षटकामध्ये असलामकडून हवा तसा इम्पॅक्ट इथे पाहायला मिळाला नाही. त्याचं कारण म्हणजे काळुराम विषयीची झालेली भेदक फलंदाजी. 16 धावा धावफलकावरती अजूनही आवश्यकता आहे विजयाकरता, ते म्हणजेच 21 या धावसंख्येचे 3 षटकं अजूनही शिल्लक आहेत. 7.00 धावेची धावगती ते मेंटेन करायची आहे. काळुराम 11 भालुक आणि त्यांच्या विरुद्ध पाडाले या दोन टीमच्या दरम्यान आजच्या तिसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीचा हा पहिला सामना. ही पहिली लढत इथे रंगत असताना स्पर्धा आपण एन्जॉय करत आहात. संभाजीनगर चषक मुरबाड पर्वत दुसरं. देवपे टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर धानिवली टीम कॅप्टन. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला रिक्वेस्ट आहे टॉससाठी त्वरित प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण रिपोर्टिंग करायचं आहे. हरियप बॅकफुट देऊन हुक करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग. थायपॅडवरती आदलला हा गेला चेंडू. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. जोपर्यंत फिल्डर बॉलला कव्हर करेल शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला 1 रनात ॲड होत असताना एक्स्ट्राच्या स्वरूपात कशाही काही होणार, परंतु धावा येणं आता गरजेचं आहे काळुराम 11 भालुक या टीम करता. सिंगलनं टीमचा धावफलक पुढे पोहोचेल जाऊन विसावला ते म्हणजे सध्याच्या घडीला 17 या आकड्यावरती. सोनावणे सर रिक्वेस्ट असेल टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. हो लेग ब्रेक होता विषयामध्ये एक्स्ट्रा कव्हरला अतिशय चांगला स्ट्रोक इनसाइड आउट. सुरेश रैनाची आठवण करून देणारा हा नेत्रदीपक नयनरम्य फटका. बॉल निघून चाललाय स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय तो चौकार. होती या स्ट्रोक मध्ये क्लास होता, गुणवत्ता होती आणि ते दाखवत असताना नंदू ओपनर म्हणून मैदानाकडे का दाखल झाला त्याचं उत्तर देत असताना या चौकारानं ऑन साइडला यावेळेला फ्लिक केलाय. चांगला स्ट्रोक गॅप मध्ये आहे. अखेर क्षेत्ररक्षक पोहोचलाय. पहिल्याच मध्ये एका हाताने चेंडूला अडवलं गेलं देखील स्क्वेअरलेगच्या दरम्यान. तोपर्यंत आणखीन एक धाव आता ऍड होत असताना सिंगल टीमची धावसंख्या पुढे पोहोचेल इन डबल डिजिट डबल फिगर. 22 रन ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती. स्ट्राईक सध्या रोटेट होत असताना स्ट्रायकिंग एरियामध्ये खेळण्यासाठी काळुराम. शॉर्ट बॉल बॅकफुट देऊन हा पंप पूल केला. मिस टायमिंग. फिल्डर पोहोचला होता डीप मध्ये मिडविकेटच्या दरम्यान, परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकला नाही. आउट ऑफ हिज रेंज. अगदी त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता हा चेंडू आणि जोपर्यंत अगदी सहजरित्या संधी होती एक धाव कंप्लीट करण्याची ते एक धाव इथे कंप्लीट करत असताना क्रिकेट विथ द बेन, क्रिकेट विथ द कॅल्क्युलेशन सध्या मैदानामध्ये सुरू आहे. आकडेमोड सुरू आहे काळुराम 11 भालुक या टीमच्या आवश्यकतेनुसार ते बॅटिंग करत असताना. बॅकफुट होती थांबून हलक्या हातानं फक्त दिशा दिल्या. गॅप शॉट सिलेक्शन. स्क्वेअर लेगचा फिल्डर पोहोचला मिडविकेटच्या दरम्यान. दुसरी रन इथे कंप्लीट होईल का? विकेट किपरचा थ्रो चुकला आणि अखेर आता तिसऱ्या धावेला देखील मुभा आली आहे. आउटफील्ड फास्ट आहे. थर्ड मॅन सीमारेषा ओलांडत असताना बॉल आता निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2+ ओव्हर थ्रो एकूण मिळतील या 6 धावा. क्षेत्ररक्षण खराब झालं. विकेट किपरला मोह आवरता आला नाही. यष्ट्या अगदी त्याच्या समोर होत्या पण त्याला अचूक वेध आता घेता आला नाही आणि या एक्स्ट्राच्या 4 धावा आता बहाल करत असताना संघ पाडाले टीमची टोटल पुढे पोहोचले. 7 धावेच्या साथीने संघ पुढे सरकलाय काळुराम 11 भालुक आणि स्कोरबोर्डवर आता धावसंख्या एकूण अंकित झाली ती म्हणजेच 29 रन. ऑन साइडला विकेट करण्याचा प्रयत्न एससीडीज बॅटची लिनिंग आणि विकेट किपरच्या हातामध्ये टेक ऑफ घेत असताना जो वायटल ब्रेक थ्रू आता हवा होता तो ब्रेक थ्रू इथे मिळून दिलाय. जी भागीदारी बिल्डअप होत होती, जी पार्टनरशिप निर्माण होत होती, तो पार्टनरशिप आता मोडीत काढले. नंदू बॅक टू द पवेलियन. 23 या धावसंख्येवरती पोहोचणारा हा धक्का क्रमांक दुसरा काळुराम 11 भालुक या टीमला.
बघा थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर करते. चांगलं टेलिकास्ट, क्वालिटी विथ क्लॅरिटी हे त्यांचं ब्रीदवाक्य. कॅमेरा वर्क देखील अगदी चांगला आहे. सातत्यानं चांगल्या प्रकारचं स्कोरिंग आणि संपूर्ण ॲनालिसिस त्यांच्या माध्यमातून ग्राफिक्सचा देखील खूप चांगला सुंदर वापर होत असताना मोस्ट वेलकम. अशाच प्रकारची अद्वितीय कामगिरी तुम्ही मुरबाड विभागामध्ये करत राहा. 23 रन ऑन द बोर्ड, 29 रन ऑन द बोर्ड, 29 धावा आहेत धावफलकावरती. स्टील 8 मोर टू विन. अजूनही 8 धावेची आवश्यकता. लक्ष आता थोडं सोपं होत असताना, सामन्यामध्ये पारडं जड होत असताना बॅटिंग करणाऱ्या कालुराम 11 भालुक या टीमचं. स्पर्धेचा आता तिसरा दिवस, पहिली लढत इथे रंगत असताना चौथं षटक सध्या डावाचं सुरू होत आहे. हायवे इनकडून बॉलिंग ट्रॅकवरती तयार होत असताना बॉलर कल्पेश आणि स्ट्रायकिंग एनवरती सामना करेल तो म्हणजेच संघाचा संगणक, ज्याच्या नावानं हा संघ आज मैदानामध्ये खेळतोय, कालुराम विषय. 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून. शॉर्ट बट स्वीट इनिंग आता त्यांना साकारली आहे. टार्गेट छोटं होतं आणि छोटेखानी धावसंख्येचा पाठलाग करत असताना हा डाव त्याचा खूप महत्त्वाचा रोल अँकल करतो या मॅचमध्ये. पहिलाच बॉल फुल लेंथ लेग स्टिक सोडून चालला. अंपायर धर्मेंद्र वर्मा सर सिग्नल इट इज वाईट. प्रचंड गती देण्याचा प्रयत्न होता कल्पेचा, अखेर आता नियंत्रण त्याचं बिघडलं आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय तो म्हणजेच वाईट बॉलचा. आणखीन एक धावा आता ॲड होत असताना 30 रन ऑन द बोर्ड, 30 धावा धावफलकावर. ऑन साईडला फक्त दिशाली आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट, चांगला ऑन ड्राईव्ह तिथे पेश करत असताना कालुराम विषय अगदी कॉपी बुक स्टाईलला त्या ठिकाणी फक्त सन्मान देत असताना सिंगल डबलने देखील विजयाच्या समीप आपण जाऊ शकतो आणि तोच प्रयत्न त्याचा इथे राहिला. धावसंख्या पुढे पोहोचले सिंगल धावेनं 31, 31 या आकड्यावरती. न्यू बॅट्समन, न्यू कंटेंडर इंटर इन टू द ग्राउंड. गणेश हे इज अ जनरल ऑलराऊंडर प्लेअर, जो अष्टबैलू खेळाडू आहे या टीमचा. आता बॅटिंग ऑर्डरमध्ये 4थ्या क्रमांकावरती प्रमोट होत असताना स्टील 6 टू गो. अजूनही 6 धावेची आवश्यकता. ऑन साईडला जबरदस्त फटका, चांगला स्क्वेअर ड्राईव्ह आणि चेंडू आता अखेर निघून चाललाय. टप्पा घेतल्यानंतर डीप स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर दी रोप. हा येतोय चौकार. चेंडूला या स्ट्रोकसाठी सातत्यानं तुमचा भरपूर सराव हवा असतो. चेंडूवरची तुमची नजर आणि त्याचबरोबर तुमचा हँड अँड नेक कॉर्डिनेशन, वेट ट्रान्सफर करणं, या सगळ्या गोष्टी जम्याच्या बाजू असतात आणि तोच तंत्रशुद्ध परिपक्व फटका. चौकाराने इंडिव्हिज्युअल काउंट वैयक्तिक खाता गुल करत असताना गणेश आता 2 रनची आवश्यकता आहे मॅचमध्ये. फुल टॉस होता, लेग स्टिक सोडून चालला बॉल. अंपायर सिग्नल इट इज अ वाईट. स्कोअर इज इक्वल बट स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग अँड रेसिंग. दानिवली संघ त्वरित आपला डिसिजन कळवायचा. यस, कर्णधाराला विनंती आहे. नाणेफेक आपण जिंकली आहे. शफलून फटका खेळण्याचा प्रयत्न, बैठक स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता. लास्ट मुमेंटला पॉज घेतला होता बट हवा तसं टायमिंग करता आलं नाही. गणेशला येतोय तो डॉट चेंडू. बॉल फर्स्ट. त्वरित क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचं. यापुढे लढत धानिवली आणि त्यांच्या विरुद्ध देवपी. फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड. अगदी टप्पा पडल्यानंतर मिडल आणि लेग स्टेकवरून ट्रेक ऑफ होत असताना हा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. 1 धावेची आवश्यकता आहे आता या मॅचमध्ये कालुराम 11 भालुक या टीमला खेळत असताना पाडाळलीच्या विरुद्ध. फुल टॉस होता, लॉफ्ट केला, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर, त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना अखेर ओलांडतो सीमारेषा. गणेश विजयच्या बॅटमधून येतोय. कालुराम 11 भालुक या टीमसाठी हा विनिंग स्ट्रोक, हा विजयी चौकार. हॅलो चेक, थँक्यू सो मच. तर विजय झालाय संघ कालुराम 11 भालुक. वेल प्ले बॉस अँड हार्ड लक. टीम पाडाली स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल व्यवस्थापन समितीच्या वतीनं आपलं मनापासून हार्दिक आभार. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच सामनावीराचा किताब आपण जाहीर करूयात. जनरल ऑलराऊंडर अष्टबैलू खेळाडू म्हणून ज्याने लीडिंग रोल अँकर केला. चांगली बॅटिंग करत असताना कॉन्ट्रीब्युशन दिलं, बॉलिंग करत असताना 2 विकेट त्याच्या अकाउंटमध्ये
आणि एकंदरीत अष्टपैलू खेळाचं प्रदर्शन करत असताना ज्याच्या नावानं संघ आज मैदानामध्ये उतरलाय, मॅन फ्रॉम भालुक कालुराम विषय ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. माऊली 11 देवपे आणि त्यांच्या विरुद्ध आत्मारामजी जाधव माऊली यांना विनंती आहे, आपला शुभ असते आपण सन्मानित करायचंय कालुराम विषयला मॅन ऑफ द मॅच. अर्थातच सामनावीरासाठी आकर्षक हे चषक देऊन हॅलो चेक. तर धानिवली गावचे विद्यमान सरपंच सचिनजी भोईर यांना विनंती आहे आमच्या व्यवस्थापन समितीच्या वतीनं या येऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. इन ॲक्शनमध्ये तुम्ही पाहू शकता नेक्स्ट मॅचमध्ये धानिवली आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करेल मैदानामध्ये माऊली 11 देवपे हा संघ. हॅलो 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 हॅलो. तर दुसरी लढत प्रेक्षक वर्गाच्या समोर सध्या रंगतीये. एका बाजूला माऊली 11 देवपे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय संघ आदर्श 11 धानिवली. नाणेफेक जिंकल्यानंतर इथे क्षेत्र रक्षणाचा निर्णय तो म्हणजेच धानिवली या टीमचा आणि फलंदाजीसाठी 5 रन